होती वीरवाडी ना. वीरवाडी भेटलं का? हिला बॉल हाताळण्यासाठी बाबा इथून मात्र तयार होतोय. देखील स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. अजय आणि नौशागिनला श्रीकांत. पहिला बॉल बाबा तयार. ओव्हर द विकेट बॉल. बाबाचा पहिलाच बॉल तेज आणि तयार आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगतो आपण बघतोय. प्रतिम लायन लेन आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल डॉट. दुसऱ्या फेरीतले बदलू होते. दुसऱ्या फेरीतले पुन्हा एकदा बाबा तयार होतात. नव्या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेचा विकेट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र थर्डमॅनच्या दिशेला हा बॉल जाऊन टेपला. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि लेग बायच्या रूपाने ही सिंगल इथून मात्र आपण बघतोय. मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच नाही दिला आपण. दरम्यानचा पुढचा बॉल बाबा या खेळाडूचा. यावेळेचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे देखील डॉट बॉलची सांगता चांगल्या गोलंदाजी ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज बाबा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा आपल्या नावाचे ठसे या मैदानावरती उंचवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. यावेळेला देखील फटका अप्रतिम. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत 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 परंतु तिथे मात्र धावता धावता बॉलला त्यांना फुल करायचं होतं परंतु त्यामध्ये अपयश त्यांना मिळालं आणि इथून मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा पाहायला मिळतात. 5 धाबा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर अजूनही बाबाच्या स्पेल मधील 2 बॉल शिल्लक आहेत. आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. यावेळेला फटका दमदार आहे. त्या झोन मध्ये फिल्डर नाहीयेत हे बॅट्समॅनने ओळखलं आणि बॉलला धावली बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना बॅट्समन श्रीकांत पाटीलच्या बॅट बनलं. अफलातून फटकेबाजी. 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिले. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. फटका दमदार परंतु बॉल आज मिस्टर मिशू पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 2 बॉल तुझे राहिले परंतु हा बॉल माझा आहे हे बाबाने सिद्ध करून दाखवलं. चांगलं बॅटल दोघांमध्ये रंगलं होतं परंतु आता इथे मात्र गोलंदाज पडतोय. फलंदाजावरती भारी बॅट्समनला पाठवतात माघारी. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला आणि धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. या 12 बॉल मध्ये आता इथून किती धावा जमवल्या जातील. नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये अंकित मध्ये दाखल झालेला. अंकित या खेळाडूसाठी बॉलर अंकित आहे ना. आरएफ प्रत्येक विकेट साठी मार्क यांच्या वतीनं एनर्जी ड्रिंक आहे. पाहूया आरएफच्या माध्यमांना आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाईल. 1 विकेट घ्या. स्ट्रिंग मिळवून जा. स्ट्रिंग मिळवण्याची संधी आहे. काय घडणार. आर एफ पुन्हा एकदा तयार. यावेळेला देखील आपला भविष्यातील फटका दमदार आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत आणि आता एकाच धावेवरती तू शांत राहावं लागेल.
सचिन 12 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. तो जबरदस्त फटका बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंकितच्या बॅटमधनं हा मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. 30 दर्शकार फटका षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेला सर्वात सेफ आणि देखना फटका म्हणजे समोरच्या दिशेला ठोकलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आल्यानंतर आता या बॉलवरती चौकार आला. RF वरती आता तुटून पडलाय बॅट्समन अंकित. 22 वरती 1 अशी परिस्थिती या पहिल्या डावामध्ये आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणखीन एक फुल टॉसला फुल टोल केला. 15 बचाव शॉट आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाबा. बॉलिंग कोच असेल थोडं मार काय बॉल रे आणि आता शेवटचा गोलंदाजी करत असताना RF यांना भरपूर मार बसतोय. कमी करतील का? नाही ओ माय गॉड, काय फटका सजवला डाऊन दी ग्राउंड. आणखी नक्की थांबून तरी आलाय काय असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने हा षटकार ठोकला स्लिक ऑफ द रिस्ट. ज्या पद्धतीने बॉल आला तशाच पद्धतीने त्या बॉलला सजवलंय. अतिशय नेत्रदीपक फटका आपण पाहिला आणि या बॉलनंतर 6 धाबा प्राप्त झालेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला दाखवलं जात घटनेच्या माध्यमातून थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर गेले होते. बॉलवरती प्रॉपर नजर त्यांनी ठेवली. मोक्याच्या शेने बॅटचा फेस ओपन करत त्यांनी हा स्ट्रोक सजवला. षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 34 धाबा धावफलकावरती. कोण सेट आले ते बघा. जीटीसी लाईव्हचे सर्व आहेत सुशील पहाडे आले ज्योतिषी लाईव्हचे सर्व सुशीलदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला फटका दमदार आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. चांगली फिल्डिंग आणि आता उपकार धावेवरती इथल्या बॅट्समनला शांत राहावं लागते. 35 धावा धावफलकावर. त्यामध्ये अवघ्या 4 बॉलमध्ये 22 धावा आलेल्या आहेत अंकितच्या बॅटमधनं आणि तोच आता स्ट्रायकिंग इनिंगवरती उभा. काल हा या बॉलवर पहिल्या बॉलवर काय आला सिंगल डॉट आणि सिंगल. यावेळेचा हा बॉल तिथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. आपल्याला त्यावरती 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. एकूण 3 धावा त्यांच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. दरम्यानचा पुढचा बॉल. आता हा बॉल इथून कसा रीतीने हाताळला जातो. गोलंदाज तयार होतात. बॉलरचं नाव काय? रोशन यांना आता चांगली कामगिरी दाखवावी लागेल कारण डेथ ओव्हर मध्ये त्यांना आणलं जाते. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल या मॅच मध्ये. या वेळेला आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला परंतु या प्रयत्नांना थोडस अपयश मिळालं आणि लेग बॉलच्या रूपानं एकदा आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉल असणे बाकी आहेत. 39 धावा 39. खूप चांगले कमबॅक. रोशन या गोलंदाजानं आपल्या टीमला इथून मात्र मिळून दिली. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. धावची बाद होण्याची संधी आणि इथे मात्र बॅट्समन पोहोचलेला आहे.
आता 2 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला तर पॉइंटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळणार. हा लेग बाय सिंगल. हे लेग बाय सिंगल नंतर काय? 40 झाल्या. लेग बाय नंतर एक सिंगल. लेग बाय सिंगल नंतर एक सिंगल. इथे बस 40 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतात. बोल ना. ते तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. बॉल आतमध्ये येऊन जातो. 4-5 वेळा बॉल आतमध्ये आला. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय 1 बॉल सीमा पार. रस मिळतात 4. क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि येतो हा चौकार. आता शेवटचा बॉल. 4वरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 44. खेळला दोन. यावेळेला देखील आपण पाहू शकाल फटका अप्रतिम. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झालेली आहे. 44 धावा धावफलकावरती आणि 47 धावांचं टार्गेट ठेवलं. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी विनंती करतोय. कॅप्टन टॉस साठी या. बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी विरुद्ध बहादूर शाह स्पोर्ट्स मनव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. चोरमारे आणि अंकुश चोरमारे आणि बंटी करमळकर. करमळकर. चला आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर टॉस साठी या. 46 धावा धावफलकावरती आणि 47 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. विजयासाठी ST11 गणेश भाडे या टीमला. आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी विरुद्ध श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव. अमोल या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला गेला आणि टॉस जिंकला. ओव्हरची काय? बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा टॉस जिंकल्यानंतर निर्णय आला की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आलेला. चला फिल्डिंग करणारा संघ आता फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. लक्ष आहे 47 धावांचं आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सुजित खोत टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या साथीने सचिन देसाई.
सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती अजित सारखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 नंबर सुजित खोत. त्याचं नाव ना आणि बॉलरचं नाव स्ट्रायकिंग इनला सुजित खोत, नॉन स्ट्रायकिंग इनला सचिन देसाई HD या नावाने सुपरिचित आहेत. अध्यक्ष आहे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. बोललं पाहूया ते आता यांचं कोणच नाही. सामन्याला सुरुवात होती सेकंड इनिंगला. होते लक्ष 47 धावांचे. दुसऱ्या डावातील पहिला बॉल. यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र ऍड केल्या जातात आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून इथून मात्र धावसंख्येचा श्री गणेश झाला FC11 या टीमचा. यश थोडं इकडे कर तिकडे तिकडे या वेळेला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या बॉलला फील केलं जाते परंतु पंतांचा सिग्नल नो बॉल. डबल क्लिक तो गोलंदाज आढळला आणि त्यामुळेच की काय पंचांनी इथून मात्र नो बॉल घोषित केला. म्हणजे या बॉलवरती पेनल्टीच्या 2 धावा आणि नो बॉलची 1 म्हणजे 3 धावा आता ऍड केल्या जातील. अंकित आलाय, अंकित अंकित. यश नाही तो तो चालू आहे. नवीन बॉलर अंकित आहे. नवीन बॉलर आता काय झालं परत अंकित अंकित आलाय. 2 नवीन गोलच्या ball. नंतर 2 पेनल्टी 3 झाला 4 झाला. बॉलर आहे बेजा बॉलर आहे. यावेळेला स्ट्रोक तर चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. स्वतः अंकित गोलंदाजी मार्क वरती आले हे षटक कंप्लीट करण्यासाठी. आणि आता स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतात सचिन देसाई. नाम तो सुना होगा. बॉल तयार होत आहेत. स्ट्रोक चांगला. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. येतोय मोठा फ्लॅश. कणकणी षटकार ही ओळख आहे या खेळाडूची आणि आपल्या नावाचा परिचय इथून मात्र देत असताना हा फलंदाज पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. जबरदस्त फटका. सचिन देसाई HD या नावाने सुपरिचित आहे. षटकाराच्या साह्याने देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेर बदल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धावा 11 धावा. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. 2 रनची पेनल्टी. ओव्हर झाल्यावर टाकायची असते नाही ते टाकू दे लगेच जीबी व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातात. अंकित वरती हा फलंदाज तुटून पडला. आता अंकितला इथून जर का आपण बघितलं तर बॉलचं चेंज त्याचं एक 2 पेनल्टीचे 2 आले ते 9 5 नाही एकच रन काढले. टोटल 12 झाला ना आता कोण झाला 12 पुन्हा एकदा बॉलर अंकित तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला आणखीन एक बिग हिट. काय फटका सजवलाय. आणखीन एक दमदार फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर ही बॅट घे जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स बाय सचिन देसाई. मॅन फ्रॉम गणेशवाडी. आपल्या बॅटिंगचे नारे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. अवघ्या तिसरा येईल का. त्यावेळेला चेंज ऑफ पेस थोडीशी गती कमी केली होती. गोलंदाजाने व्हेरिएशनचा चांगला वापर केला आणि आता या बॉलवरती एकच आपल्याला पाहायला मिळते. हा पिवली
नाही बोललो आपण. अरे घेतले त्यांनी. एकदा गोलंदाज तयार होत आहेत. त्याची बॅट घेतली मग ती काय घेतली आपण. त्यावेळेला फटका अप्रतिम आहे. वा बाई वा. आता सुमित पैत देखील शांत बसण्याचं नाव घेणार नाहीये. सुजित खोतच्या बॅट मधून देखील हा आला आणखीन एक दर्जेदार फटका. डाऊन द ग्राउंड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 30 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि वांचवतावरती आमचे गुणलेखक मित्र धाबा कळवतात 25 धाबा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी चॉईस केलेलं 2 बॅट होते बघ ते वरच्या. सगळे घेतले. याने मुकेशने घेतली. हा सचिनने घेतली. सागरने घेतली. हे पण घेतली. याही वेळेला हात पॅकर आणि त्याला बिरकावून दिलाय. बॉल चाललाय तोपर खेळणे गावामध्ये तिथूनच हा बॉल तुम्हाला आणावा लागेल. सलग 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले. सुजित खोत जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स तो सध्या दाखवतोय. 1 नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 31 धावा. ज्या धावा बॅटिंग करत असताना बॅट्समन अंकितने कुठल्या होत्या आणि त्याच्या बॅटिंगला थोडा स्ट्रोक मात्र देत असताना हे दोन्ही बॅटर सचिन देसाई आणि सुजित खोत जबरदस्त बॅटिंग. बाराला किती पाहिजे 16. 12 बॉल मध्ये गरज. सरासरीने आता प्रति ओव्हर तुम्हाला धाव काढावी लागतात. 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज झाला आहे गणेश. फील्डिंग पण दाखवतो. कोण कोण गणेश आलेला जबरदस्त फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका. एक्स्ट्रा कव्हरला टोकलाय. आणखीन एक टीम स्ट्रोक सचिन देसाईचा सिग्नेचर स्ट्रोक षटकार. काही फटका सजवला. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 8 बॉल 35 रनच्या पाठीशी. यावेळेला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र बॅट्समॅनला शांत ठेवले. डॉट बॉल. तर 10 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. 1 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये मारावा लागेल. 10 सरकार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. 10 बॉल मध्ये 10 करायचा होता परंतु बॉल चाललाय आता क्रिकेट मध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक. तरी देखील बॉल आणू शकले नाही. बॉल चालू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 6 करायचे आहे. 9 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. फक्त 2 टीम आल्या पाहिजे. काही वेळेला स्ट्रोक चांगला आहे. काय फटका सजवला. कॉपी बुक स्ट्रोक की फटका. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. त्याच्या किती झाल्या ना धावा 2 पाहिजे 2. त्याच्या किती वैयक्तिक झाल्या 4 सचिन देसाई 27. 7 बॉल 27. अवघ्या 7 बॉल मध्ये 27 धावा सचिन देसाईच्या बॅट मधनं आलेल्या आहेत. अप्रतिम फटकेबाजी. आता विजयासाठी 2 धावेची गरज आहे. 10 बॉल 45. 10 बॉल मध्ये 45 धावांची पार्टनरशिप सुजित खोत आणि सचिन देसाई यांची आपल्याला पाहायला मिळाले. मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत. बॉल आदळतोय लॅन मध्ये आणि आता एकच धाव कंप्लीट केलेली आहे. बॉल खेळणार सध्या सांगतोय मैदानाच्या आतमध्ये सुजित खोत. पाहूया आता या बॉलवरती सिंगल येईल की मोठा स्ट्रोक. बॉल तयार होतात.